सध्या केनवड या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय हे प्रस्तावित आहे आणि काही हरकती असल्याच्या सूचना देखील प्रशासनाकडून करण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार गोवर्धन मंडळाने हरकत आपली दाखवून आमच्या गोवर्धन मंडळात आपलं जे अप्पर तहसील कार्यालय ते ठेवावं अशी मागणी केली होती. त्यानुसार केनवड या ठिकाणी साखळी उपोषण या मंडळाच्या वतीने छेडण्यात आलेलं आहे. आज त्याचा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवशी प्रशासनाकडून त्यांचा प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार या ठिकाणी या उपोषणस्थळी भेट देऊन या उपोषणकर्त्यांना एक विनंती केली त्यांनी की उपोषण आपण सोडावं. आपण इथे उपस्थित असलेले उपोषणकर्त्यांना विचारू नेमकं त्यांचं समाधान झालं का. मला सांगा, उपोषण ठिकाणी नायब तहसीलदार आले, नेमकं तुमच्या मागण्या काय होत्या आणि तुमचं समाधान झालेलं आहे? आम्ही आज 4था दिवस आहे साखळी उपोषणला बसण्याचा आणि अप्पर तहसील हे केनवडलाच व्हावं हे सर्व मंडळाचं केनवड मंडळाचं म्हणणं आहे. आज तहसीलदार मॅडमनी द्यायचा प्रतिनिधी पाठवला होता इथं. ते साहेब इथं आल्यानंतर त्यांनी सरळ आम्हाला सांगितलं की बाबा मी लेखी काही देऊ शकत नाही, पण आमची गावकऱ्याची आणि मंडळाच्या सर्व लोकांची मागणी अशी आहे की बाबा तहसीलदार मॅडम इथं याव्यात आणि त्यांनी आमच्या भावना ऐकून घ्याव्यात. परंतु तहसीलदार मॅडमना फोन लावला असता त्यांनी सांगितलं की बाबा माझं येणं होत नाही, माझा प्रतिनिधी आला, त्यांनाच तुम्हाला काय जे सांगायचं ते सांगा. आणि आमच्या काही म्हणजे समाधान काही याच्यात झालं नाही, त्याच्यामुळे आम्ही ठाम आहोत. केनवड येथील प्रस्थापित तहसील कार्यालय याचं कारण असं आहे की इथं राष्ट्रीयकृत बँका आहेत, महामार्ग आहे, बाजूला समृद्धी मार्ग चाललेला आहे, तसेच कॉलेजेस आहेत, पेट्रोल पंप वगैरे सर्व सुविधा असून दिलेला तहसील इथंच मिळण्यात यावा ही विनंती आहे. सध्या प्रशासनाकडून हे देखील सांगण्यात आलं की प्रस्ताव आपण पाठवलेला आहे, फक्त आता सध्या मंजुरी मिळालेली नाही. नेमकं तुम्ही उपोषण छेडलेलं आहे, तुमच्या प्रमुख मागण्या काय आहे आणि इथून पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? आज रोजी आम्ही साखळी उपोषणाला बसलो. आमची मागणी आहे केनवडला ते अप्पर कार्यालय प्रस्तावित केलेले शासनाने ते इथंच ठेवावं, हलवू नये, एवढीच मागणी आहे. आता याच्यात जर समाधान होत नसेल तर पुढे आम्ही याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू. यावेळी इथे उपस्थित जे उपोषणकर्ते आहेत त्यांनी ठाम मागणी केलेली आहे की सध्या केनवड याच ठिकाणी प्रस्तावित जे अप्पर तहसील कार्यालय आहे ते याच ठिकाणी कायम ठेवावं, पुढे कुठेही याचा हलवण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा पुढे उग्र भूमिका घेऊन आंदोलन छेडण्यात येईल असा देखील इशारा यावेळी उपोषणकर्त्यांनी दिला. उपोषणकर्त्या समाधान झालेलं नाही. ते त्यांची मागणी आहे की तहसीलदार मॅडमनी भेटावं म्हणून, पण त्यांचा प्रतिनिधी सध्या आलेला आहे, पण ते अजून अजूनही ठाम आहेत. थोडं काय म्हणजे माझ्या सर्वांना विनंतीच आहे की अजून शासन निर्णय जो आहे तो कोणता अजून आपण बदललेला नाही. शासन निर्णय आणि जे हे होणार आहे की ठिकाण कुठे होणार आहे हे सर्व बाबी शासन स्तरावरची आहे. तर आपल्या स्तरावरची कोणतीही आपण याच्यावर निर्णय घेत नाहीत. म्हणून सर्वांना विनंती आहे की शासन जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत सर्वांनी हे मागे घेण्यात